अकाउंटिंग अँड इंट्रोडक्शन, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ प्रिन्सिपल्स, नंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स, कॉन्सेप्ट ऑफ डबल एंट्री सिस्टीम, बुक कीपिंग वगैरे. बघा तुम्ही टेम्पररी, त्यानंतर तुमचे जे हेड असतात ते LDC जे परमनंट असतात, त्यानंतर UDC, त्यानंतर AA म्हणजे अकाउंट असिस्टंट, हे सब डिव्हिजन लेवलला असतात. आणि डिव्हिजन लेवलला DE असतात म्हणजे डिव्हिजनल अकाउंटंट ज्याला म्हणतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. महावितरण भरती जम्बो भरती यावर्षी काढलेली आहे. ॲक्च्युली मागच्या वर्षी म्हणजे 31 डिसेंबर 2023ला त्यांनी नोटिफिकेशन म्हणजे नोटीस दिलेली आहे. महावितरणच्या ऑफिशियल साईटवर त्यांनी नोटीस दिलेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने हे जाहिराती येणार आहे. त्याच्यामध्ये इंटरनल नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये ITI बेसवरची वॅकन्सी आहे, त्यानंतर डिप्लोमा आणि डिग्री बेसवरच्या वॅकन्सीसुद्धा आहे आणि BCom बेसवरच्या तर आहेच. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आजच्या आपण जे काही व्हिडिओ घेतो आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थी मित्रांचे मला प्रश्न आहे की BCom बेसवरची वॅकन्सी आहे त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन वगैरे मुलांना पाहिजे आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. तर त्यामध्ये BCom बेसवरची वॅकन्सी आहे किंवा BCom BBA बेसवरची वॅकन्सी आहे, ती आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट, म्हणजे आपण त्याला LDC, म्हणजे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड, त्यानंतर तुम्ही परमनंट होता, तुमचं जे परफॉर्मन्स आहे त्याचं CR वगैरे पाठवण्यात होतो. CR म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट ज्याला म्हणतात. त्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट करण्यात येते. परमनंट जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला जे स्केल आहे म्हणजे 29,000 समथिंग जे आहे बेसिक आहे, ती टोटल सॅलरी साधारण 25 ते 50च्या घरामध्ये जाते. आणि 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही परमनंट होता तेव्हा याचं बेसिक जे आहे ते 29च्या ऐवजी साधारण 35-36 हजाराच्या जवळपास जाईल आणि टोटल सॅलरी ही 50+ वगैरे जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगला जॉब आहे BCom ग्रॅज्युएटसाठी आणि BBAसाठी. ही सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणू शकतो. अतिशय उत्तम संधी इथे BCom आणि BBAसाठी आलेली आहे, कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी आलेली आहे. प्लस तुमचं MCom असेल, MBA असेल, तुम्ही आणखी कुठलं फर्दर एज्युकेशन घेतलेलं असेल कॉमर्स फील्डमध्ये, BA वगैरे बाकी काही ते चालत नाही. कॉमर्स फील्डमध्ये तुम्ही जर PG केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला ॲडिशनल बेनिफिटसुद्धा तिथे दिलेलं आहे. याचं जे एक्झाम पॅटर्न आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की यामध्ये 50 प्रश्न, 110 मार्क तुमचं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे कॉमर्स बेसचं तुमचं जे आहे त्याच्यामध्ये तुमचं BComचं असेल, BBA असेल, तुमचं MCom रिलेटेड तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल, परंतु एक्झामची जी लेवल आहे ते ग्रॅज्युएशन लेवलच राहणार आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मराठी लँग्वेज. ठीक आहे. बुद्धिमत्ता 40 प्रश्न 20 मार्क, अंकगणित 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी लँग्वेज, ग्रामर वगैरे, पॅसेज वगैरे 20 प्रश्न 10 मार्क. ठीक आहे. असं एकंदरीत सिलेबस आहे, एक एक्झाम पॅटर्न आहे. तर त्यामध्ये मित्रांनो जे काही कॉमर्स बेस आहे म्हणजे तुमचं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमचं BCom असेल, BBA असेल, MBA असेल, MCom असेल, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे जो सिलेबस आहे प्रोफेशनल नॉलेजचा त्यावर आपण भर देऊ आणि तुमचं नॉन टेक्निकलचा सिलेबससुद्धा बघू आणि प्लस त्यामध्ये तुमचं जॉब प्रोफाईल काय राहील म्हणजे माझी जी माहिती आहे, माझा जो अनुभव आहे महावितरणचा 12-13 वर्षाचा, त्यावरून तुम्हाला मी अकाउंट असिस्टंटचं किंवा LDCचं काम नेमकं काय असतं त्याचं एक थोडक्यामध्ये मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंफार काही गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आधी सिलेबस बघू, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजमध्ये म्हणजे जे काही 50 प्रश्न 110 मार्क आहे, 2.2चं वेटेज आहे प्रत्येक प्रश्नाला, त्याचा सिलेबस एक्झॅक्टली काय राहील ते आपण एक्झॅक्ट सिलेबस यांनी कुठेच मेन्शन केलेलं नाही आहे, नोटिफिकेशनमध्ये सुद्धा नाही आहे किंवा तुम्ही ऑफिशियल साईटवर चेक कराल तर नाही आहे. जे आधीचे जे मुलं आहे, आधीचे ज्यांनी एक्झाम दिलेलं आहे, त्या जॉईन झालेलं आहे, त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांच्या माहितीवरूनच आपण थोडं इथं माहिती सांगतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये खूप मोठा आणि वास्ट सिलेबस आहे. तुम्ही असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत की एवढंच येईल तेवढंच येईल, परंतु मी माझ्या माहितीवरून जे काय मी तुमच्यासाठी माहिती घेतलेली आहे आणि माझा जो अनुभव आहे, हे जे सिलेबस आहे याचं बायफर्केशन होते. बघा तुमचं मेन आहे कॉमर्स फील्डमध्ये अकाउंटिंग तुम्हाला या जॉबमध्ये सुद्धा कामाचं आहे, अकाउंट्स किंवा अकाउंटिंग वगैरे रिलेटेड सगळं. त्यानंतर ऑडिटिंग अतिशय महत्त्वाचं आहे. ऑडिटिंग होत राहते, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं जे काही कंपनीचं ऑडिटिंग होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्याचा हातभार असतो. त्यानंतर तुमचं बिझनेस मॅनेजमेंटसुद्धा आहे, म्हणजे BBA जे तिथे सिलेबस अलाव केलं आहे ते त्यासाठीच केलेलं आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस मॅनेजमेंट यातेसुद्धा तुम्हाला पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर बेस, तुमचं बेसिक कॉम्प्युटर असणं आवश्यक आहे, कॉम्प्युटर रिलेटेड तुमचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तुम्हाला काही सॉफ्टवेअरवर काम करावं लागते, SAPमध्ये सुद्धा काम करावं लागते, टॅली तुम्हाला आलं पाहिजे कॉमर्स रिलेटेड जे आहे ते. ठीक आहे. तर त्याचं मी एक पॉईंट तुम्हाला सांगतो, वाटलं तर नोट करून घ्या. बघा अकाउंटंट रिलेटेड आधी सांगतो. अकाउंटिंग रिलेटेड जे काही अकाउंटिंगचं सगळं फंडामेंटल्स तुम्हाला करावं लागेल, कंपनी अकाउंटिंग वगैरे.
ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटिंग, हे असं सगळ्यात महत्त्वाचं. ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटिंगमध्ये सगळं फंडामेंटल्स येऊन जाते. त्यानंतर अकाउंटिंग इक्वेशन्स, अकाउंटिंगचे इक्वेशन असतात किंवा जे काही फॉर्म्युला बेस असतात ते सुद्धा. त्यानंतर अकाउंटिंग प्रॉब्लेम्स, त्यानंतर अकाउंट्स ऑफ सोल प्रोप्रायटर, म्हणजे तुमचा एखादा प्रोप्रायटर असेल, एखादी कंपनी असेल किंवा सोल प्रोप्रायटर आपण ज्याला म्हणतो त्याचं अकाउंटिंग वगैरे. त्यानंतर शेअर्स अँड डिबेंचर्स, म्हणजे स्टॉक मार्केट शेअर्स, डिबेंचर्स वगैरे याचंसुद्धा तुम्हाला माहिती असणं थोडीफार आवश्यक आहे. त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट आपण ज्याला म्हणतो त्याची माहिती. प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग, बघा आता ऑडिटिंगमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग, टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग, कॅश फ्लो स्टेटमेंट वगैरे ते महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग अँड ऑडिट, ऑडिटचं प्लॅन कसं करायचं किंवा त्याचं मॅनेजमेंट प्लॅनिंग कसं करायचं ऑडिटचं, ठीक आहे, कसं करायचं वगैरे ते तुम्हाला वर्कमध्ये सुद्धा, कामामध्ये सुद्धा हे तुम्हाला उपयोगी पडतं. टेस्ट चेकिंग अँड सॅम्पलिंग, ऑडिट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस म्हणजे नॉन कॉर्पोरेट जे एंटरप्राइजेस आहे त्यांचं ऑडिटिंग किंवा कंपनी ऑडिटिंग ज्याला म्हणतो आपण. इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल्स, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोग्रामिंग ऑफ ऑडिट वर्क, म्हणजे ऑडिट वर्क असतं त्याचं प्रोग्रामिंग, म्हणजे तुम्हाला सिस्टीममध्ये ते करावं लागते. ठीक, तुम्ही जॉईन होता तेव्हा एकदम हे कामं करावं लागत नाही, पण स्टेप बाय स्टेप हे कामं तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती असणं आवश्यक असते, म्हणूनच ते एक्झाममध्ये इन्क्लूड करतात. प्रोग्रामिंग ऑफ ऑडिट वर्क. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज, जे आहेत ते. ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी, ऑडिट तुम्हाला जी काही कंपनी असते ना तुमची, म्हणजे फॉर एक्झाम्पल महावितरण आहे, त्याचं ऑडिटिंग कसं करायचं, काय त्याचे स्टेप्स वगैरे त्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर ऑडिटर्स रिपोर्ट, त्यानंतर सॅम्पलिंग आणि त्यानंतर रिपोर्ट जनरेशन वगैरे सगळं. अकाउंटिंग अँड इंट्रोडक्शन, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ प्रिन्सिपल्स. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स, कॉन्सेप्ट ऑफ डबल एंट्री सिस्टीम, बुक कीपिंग वगैरे. त्यानंतर लेजर, सब डिव्हिजनल ऑफ जर्नल. त्यानंतर ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट्स विथ ॲडजस्टमेंट्स, इन्कम कॉन्सेप्ट अँड मेजरिंग, इन्कम ज्याचं कॉन्सेप्ट अँड मेजरमेंट वगैरे. त्यानंतर रॉयल्टी अकाउंट्स, हायर परचेस सिस्टीम. त्यानंतर डिपार्टमेंटल अकाउंट्स, ब्रँच अकाउंट्स, इन्सॉल्वन्सी अकाउंट्स. त्यानंतर तुमचं वॉयज अकाउंट वगैरे, ठीक आहे. पॉईंट्स आहे नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, हे डिमांड रिलेटेड आहे. डिमांड फॅक्टर वगैरे इथं महत्त्वाचा असतो. त्यानंतर इकॉनॉमिक्सचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फायनान्स रिलेटेड जी इकॉनॉमिक्स आहे ते. त्यानंतर बघा फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस ऑर्गनायझेशन. त्यानंतर इसेन्शियल ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस कम्युनिकेशन. त्यानंतर तुमचं कंपनी अकाउंट्स, त्यानंतर लॉस, बिझनेस लॉस तुम्हाला माहिती पाहिजे थोडंफार. त्यानंतर बँकिंग ऑपरेशन वगैरे, बँकिंग रिलेटेड तुम्हाला, म्हणजे बँकिंगचं म्हणजे पैशाची जो व्यवहार आहे तो तुम्हाला सगळं त्याची माहिती असणं आवश्यक आहे, ठीक आहे. बिझनेस फायनान्स. त्यानंतर प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ मार्केटिंग, स्टॅटिकल मेथड्स, पब्लिक फायनान्स. कॉम्प्युटर रिलेटेड तुमचं काय काय माहिती असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, म्हणजे कॉम्प्युटराइज, तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला एक सॉफ्टवेअर, एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे त्यावर तुम्हाला काम करावं लागते. त्याला ERP किंवा सॅप म्हणतात, म्हणजे पूर्ण MECDCLचं वर्क त्यावर चालते. तुम्हाला थोडंफार त्यावर ट्रेनिंग सुरुवातीला दिलं जातं. ट्रेनिंग म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग राहते, ते काम करता करता ट्रेनिंग घ्यावं लागते आणि प्लस तुम्हाला त्यावर तिथे वर्क करावं लागते. सॅप सिस्टीमवर सगळी तुम्ही ते शिकून जातात, हार्डली 1 महिन्यामध्ये ते शिकून जाता. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. त्यानंतर इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर, म्हणजे बेसिक ऑफ कॉम्प्युटर. इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सॉफ्टवेअर्स वगैरे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यानंतर क्रिएटिंग स्टॉक्स ग्रुप्स अँड स्टॉक आयटम्स, अकाउंटिंग वाउचर्स वगैरे, म्हणजे अकाउंट रिलेटेड तुम्हाला जे काय सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटर जे काम असतात ते करावं लागतं. तेव्हा इथे वर्क करता तेव्हा तुम्हाला अकाउंट्स, ऑडिट्स, त्यानंतर तुमचं बिझनेस मॅनेजमेंट किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि कॉम्प्युटर म्हणजे बेसिक कॉम्प्युटर, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये जिथे काम करावं लागतं, टॅली वगैरे आपण ज्याला म्हणतो कॉमर्स याच्यामध्ये भाषेमध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये तिथे वर्क करावं लागतं. त्याच्यामुळे याचा अभ्यास करून ठेवा. जे मी तुम्हाला सिलेबस सांगितलं आहे त्या रिलेटेड तुमच्याकडे जे बुक असेल त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. बघा 11वी 12वी कॉमर्स, त्यानंतर BCom किंवा BBA, ठीक आहे. या 4 याच्यातले जे बुक्स तुम्हाला मिळते ते तुम्ही यूज करू शकता, मार्केटमध्ये मिळेल. याच्या पुढला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल बुक रिलेटेड सांगलेला आहे. पुढच्या 5-6 दिवसामध्ये तो व्हिडिओ येऊन जाईल. त्या बुकमधून तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तुमच्याकडे जर बुक असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माहिती घेऊन तुम्हाला त्यावर जे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते देतो, ठीक आहे. आणि बाकी नॉनटेक जे आहे बुद्धिमत्ता, रिझनिंग बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मराठी. बुद्धिमत्तामध्ये डायरेक्शनल सेन्स, त्यानंतर तुमचं ब्लड रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध, डायरेक्शनल सेन्स वगैरे, इनइक्युलिटी, सिटिंग अरेंजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. पझल्स अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे कुठं प्रश्न त्याला म्हणतो. तर्क आणि अनुमान. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, क्रमवारी आणि क्रम, वर्णमाला, संख्या मालिका वगैरे हे बुद्धिमत्तामध्ये. अंकगणितमध्ये सिम्प्लिफिकेशन, लसावी मसावी, टक्केवारी, सरासरी, वय आणि त्यावरील प्रश्न, गुणोत्तर प्रमाण, मिक्सचर आणि जोडणी, चतुर्भुज समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे प्रश्न येऊ शकतात. टाईम, स्पीड, डिस्टन्स, टाईम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम्स. त्यानंतर बोट अँड स्ट्रीम, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, नंबर सिरीज, डेटा इंटरप्रिटेशन, ठीक आहे. हे आहे अंकगणितचं. आणि मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये ग्रामरचे प्रश्न शक्यतोवर कमीच येणार आहे, परंतु तरी थोडंफार करून ठेवा, ठीक आहे. शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण,
अव्यय, क्रियापद, वाक्यांचे प्रकार, अलंकार, शुद्ध अशुद्ध शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि त्यांचे अर्थ, विरामचिन्हे. तर मित्रांनो, हा एकंदरीत सिलेबस आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येणार आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 50 प्रश्न, 110 मार्क कॉमर्स बेसवर जे प्रश्न आहे, BCom बेस, 11वी-12वी कॉमर्स आणि तुमचं BBA याचं तुम्हाला सगळं मिक्स करून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही रेफर करू शकता, अन्यथा 2-4 दिवसात तुम्हाला मी बुकचा सुद्धा व्हिडिओ देईल. स्पेसिफिक फक्त सेपरेट बुकचा व्हिडिओ तुम्हाला देईल, तेही फक्त कॉमर्स रिलेटेड BCom बेसवर जे एक्झाम होणार आपली त्याबद्दल. ठीक आहे. तर मित्रांनो, असं तुमचं एक एकंदरीत सिलेबस आहे, असं तुमचं एक्झाम पॅटर्न आहे. तुम्ही अभ्यासात लागलेच असाल. बघा, आता पुढल्या काही ड्युरेशनमध्ये म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत ही जाहिरात येऊन जाईल आणि याची एक्झाम मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. मागे पुढे होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे साधारण 2 ते 2.5 महिने शिल्लक आहे. चांगला अभ्यास करा. त्याच्यामध्ये मित्रांनो, बऱ्याच मित्रांना प्रश्न असतील की आता हे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे किंवा आता परमनंट नाही आहे, हा कंत्राटी भरतीवर आहे वगैरे. तर मित्रांनो, ही जी महावितरणची भरती आहे तुमच्या ITI बेसवर असो की कॉमर्स बेसवर असो, ही आधी मागच्या 10 वर्षापासून तीच प्रोसिजर सुरू आहे की आधी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घेतात. त्यानंतर जे एम्प्लॉई जे परफेक्ट आहे किंवा जे कामामध्ये चांगले आहे, ज्यांचा समाधानकारक रिपोर्ट आहे, त्याला CR म्हणतात. तुमचा जर CR असतो, तुमचे जे हायर सिनियर असतात, म्हणजे तुमचं AA असतील, अकाउंट असिस्टंट असतील सब डिव्हिजन लेवलला, किंवा DY असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, ते तुमचं CR पुढे पाठवतात आणि त्या CRवरून म्हणजे DY जे आहे ते एक्झिक्युटिव्हला पाठवतात आणि त्या CRवरून तुमचं प्रमोशन म्हटल्यापेक्षा तुमचं पुढे परमनंट होतं तुम्ही 3 वर्षानंतर. ठीक आहे. प्रत्येक वर्षीचा CR हा प्रत्येकाचा असतो, इंजिनियरचा सुद्धा असतो, टेक्निशियनचा सुद्धा असतो आणि अकाउंट असिस्टंटचा सुद्धा असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही 3 वर्षांना परमनंट झाल्यानंतर आणि 99% म्हणजे तुमचा 100पैकी साधारण 95 लोक हे परमनंट होतातच. ठीक आहे. ते असं मुद्दामून कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस तुम्हाला ठेवत नाही. ठीक आहे. बाकी पुढे जर काही नियम चेंजेस झाले तर मग ते पुढे 2-3 वर्षानंतर कळेलच काय आहे, कारण गव्हर्नमेंटवर डिपेंड राहतं ते, पण तो शक्यतोवर ते परमनंट करतातच. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही जॉईन होता, तुम्हाला आता मी व्यवस्थित तुमचं काम काय ते सांगतो. जेव्हा तुम्ही जॉईन होता, तुमचं असं विशेष काही ट्रेनिंग राहत नाही, ऑन जॉब ट्रेनिंग राहते. तुम्ही जॉईन झाले की तुम्हाला एखादं सब डिव्हिजन देतात, सब डिव्हिजन किंवा डिव्हिजन किंवा सर्कल. तर सब डिव्हिजन तुम्हाला ते देऊ शकतात. सब डिव्हिजनमध्ये तुम्हाला काम करावं लागते, म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सचे रिलेटेड, म्हणजे फायनान्स रिलेटेड, तुमचं पैशाशी रिलेटेड जो व्यवहार असतो, म्हणजे जे काही बिल वगैरे लोक भरतात किंवा कन्झ्युमर भरतात किंवा बऱ्याचशा जणांचे काही प्रॉब्लेम असतात बिलांचे, सगळं तुम्हाला डिलिंग करावं लागतं बिलवर. म्हणजे जे काही बिलं येतात, इलेक्ट्रिसिटीची बिलं येतात, त्यांचं सगळं डिलिंग करावं लागतं, त्याचं मॅनेजमेंट करावं लागते. तुमचे जे हेड असतात, तुमच्या बघा, तुम्ही टेम्पररी, त्यानंतर तुमचे जे हेड असतात ते LDC जे परमनंट असतात, त्यानंतर UDC, त्यानंतर AA म्हणजे अकाउंट असिस्टंट, हे सब डिव्हिजन लेवलला असतात. आणि डिव्हिजन लेवलला DA असतात, म्हणजे डिव्हिजनल अकाउंटंट ज्याला म्हणतात. DA जी मोठी पोस्ट असते ती असतात डिव्हिजन लेवलला, ती हायर पोस्ट असते डिव्हिजनची. त्यानंतर सर्कलला वगैरे मॅनेजर लेवलला अकाउंट्स मॅनेजर, फायनान्स मॅनेजर ज्याला म्हणतो, ते MBA बेसवर असतात. म्हणजे तुम्ही हा एक्सपिरियन्स घेऊन जर तुम्ही PG केलं असेल किंवा तुमचं MBA झालं असेल तर पुढे तुम्ही त्या पोस्टसाठी सुद्धा एलिजिबल होऊ शकता, फायनान्स पोस्टसाठी. ठीक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे येऊनच जातो. तुम्हाला आधी ज्युनियर असिस्टंट अकाउंट्समध्ये काम करावं लागतं, तुम्हाला असिस्ट करावं लागतं LDC आणि तुम्हाला सोबत काम करावं लागतं. असं नाही की तुम्ही टेम्पररी आहे म्हणजे तुम्हाला ते काहीच काम देणार नाही, फक्त शिकायचंच काम आहे. नाही, हे महावितरण आहे. महावितरणमध्ये डायरेक्ट काम करावं लागते. तो टेक्निशियन असो की तुमचा टेम्पररी असो की परमनंट असो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काम करावं लागेल आणि तुम्हाला शिकून घ्यायचं. सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये खूप जास्त शिकून घ्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला अडचणी येत नाही. खूप बारीक गोष्टी असतात, कारण पैशाचा व्यवहार असतो आणि लाखोंचा व्यवहार असतो. तुम्ही जेवढ्या मोठ्या सब डिव्हिजनमध्ये, अर्बनमध्ये जर असले, फॉर एक्झाम्पल एखाद्या पुणे अर्बनमध्ये तुम्ही काम करत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात सब डिव्हिजनमध्ये. तर त्याचंसुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागते. तुम्हाला सपोर्ट सिस्टीम राहते, LDC UDC सगळे तुम्हाला गाईड करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी. परंतु तुमचा हा जो स्टेज असतो ट्रेनिंगचा किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियडचा, हा तुमचा ट्रेनिंग फेज असल्यामुळे तुम्हाला इथे शिकून घ्यावं लागतं. 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढं जास्त शिकून घ्याल, SAP सिस्टीममध्ये काम राहते, कॉम्प्युटर बेस्ड सगळी सिस्टीम राहते, SAP सिस्टीम SAPमध्ये काम करावं लागते. तिथे तुम्हाला सगळं शिकून घ्यावं लागते. नाही काही अडचण आली तर तुम्हाला वरती तुमचे जे डिव्हिजन लेवलला वगैरे काही तुम्हाला फोन नंबर वगैरे ITचा नंबर वगैरे सुद्धा असतो, जे कॉम्प्युटर ग्रॅज्युएट्स असतात ते प्रोग्रामिंगचं बघतात सगळं, त्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड राहून तुम्हाला ITचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करावं लागतात. आणि तुमचे जे सिनियर आहे हे सुद्धा तुम्हाला अकाउंटिंगमध्ये हे देतात, सपोर्ट करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं शिकून घ्यावं लागते. बऱ्याच गोष्टी आहे मित्रांनो, खूप बारीक गोष्टी असतात, परंतु कठीण नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि कधी वसुली जी असते, वसुली जो प्रकार असतो, बिल वसुली वगैरे आपल्या महावितरणमध्ये, तिथेसुद्धा तुम्हाला इंजिनियर्सला सपोर्ट करावं लागते किंवा त्यांच्यासोबतसुद्धा तुम्हाला कधी फील्डवर जावं लागू शकते किंवा कॉलिंगसुद्धा करावं लागते वसुलीचं. ठीक आहे. म्हणजे हा ॲडिशनल वर्क आहे वसुलीचा तुमच्यासाठी. आणि बिल कलेक्शन वगैरे हे अतिशय महत्त्वाचा रोल आहे एखाद्या अकाउंटंटसाठी, आणि सगळं पैशाचा व्यवहार मॅनेज करणे. ठीक आहे. आणि बाकी बघा,
तुम्ही LDC जेव्हा तुम्ही परमनंट होता तेव्हा तुम्ही LDC होता, म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क होता. त्यानंतर तुम्हाला UDC म्हणून प्रमोट केलं जाते. दर 2-4 वर्षानंतर हे प्रमोशन होते, किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा एक्झाम पुढे मागे देऊ शकता जर डिपार्टमेंट आलीचं. आणि त्यानंतर तुम्ही AA अकाउंट असिस्टंटची पोस्ट, सब डिव्हिजनची सगळ्यात मोठी पोस्ट फायनान्सची म्हणजे AA म्हणजे अकाउंट असिस्टंट. आणि त्याच्यानंतर डिव्हिजन लेवलला DA तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. DA म्हणजे खूप हायर पोस्ट असते, साधारण 20-25 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर ती पोस्ट तुम्हाला मिळते. ठीक आहे, 20 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर. तर मित्रांनो, अतिशय चांगली संधी आहे. स्पेशली कॉमर्स ग्रॅज्युएट, BBA असेल, तुमचं BCom असेल, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे. त्याच्यामुळे रात्रंदिवस एक करा, अभ्यासामध्ये राहा. कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका, की इथे काही लग्गाफिकेशन चालते का, किंवा ओळखीने होते का, किंवा असं होते का, तसं होते का. हे बरेचसे विद्यार्थी मित्र यातच पडलेले असतात. मला माहिती आहे, मला फॅक्ट माहिती आहे, त्यामुळे सांगतो. त्यामुळे त्यात पडू नका. बरेचसे आहेत असे, आमच्यासोबत आम्ही बघतो की काम करत आहे, ते स्वतः अभ्यास करून सिलेक्शन झाल्यावर तिथे लागलेले आज 50-50, 60-60 हजार पगार घेत आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तिथे तुम्हीसुद्धा पोहोचू शकता. फक्त तुमच्या मनातली ही जी एक निगेटिव्हिटी आहे ना, ती बाजूला करा आणि अभ्यासामध्ये स्वतःला झोकून द्या. मित्रांनो, यामध्ये तुमचं कॉमर्स बेस्ड जे सिलेबस आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. 2.2चं वेटेज आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. एक जरी प्रश्न चुकला तर तुमचे मार्क्स कमी होतात. आणि नॉन टेक्निकलला कमी महत्त्व देऊ नका. नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट असतो. तुमचं रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज जर चांगलं असेल तर तुमचा स्कोअर हा वाढतो. त्याच्यामुळे डेली अभ्यास करताना तुमचं कॉमर्स बेस्ड जे सिलेबस आहे, ते प्रोफेशनल नॉलेजचं जे सिलेबस आहे त्याचा अभ्यास 5 ते 6 तास कमीत कमी करा. आणि 2 ते 3 तास हे नॉन रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठीसाठी तुम्हाला रिझनिंगसाठी ऑलरेडी मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. रिझनिंगसाठी आणि ॲप्टिट्यूडसाठी सतीश वसे सर आणि सचिन ढवळे सर यांचे बुक तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. मॅथ्स आणि रिझनिंगचे वेगवेगळे बुक होतात, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीसाठी बुक येतं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता मराठी लँग्वेजसाठी. ठीक आहे, तर हे बुक तुम्ही यूज करू शकता. अभ्यास आता सुरू करून द्या, काही कशाची वाट बघू नका. आणि नॉन टेक्निकलसुद्धा चांगलं ठेवा. आणि प्लस तुमचं जे काही टेक्निकलचा विषय आहे, प्रोफेशनल नॉलेज ज्याला म्हणतो आपण, BCom कॉमर्स रिलेटेड, त्याचासुद्धा अतिशय चांगला अभ्यास करा. सिलेक्शन होते मित्रांनो, कारण की तुम्हाला सांगतो की इथे कट ऑफ हा खूप जास्त हाय जात नाही, कारण की कॉम्पिटिशन फक्त BCom आणि BBA सोबत आहे. तुम्हाला BA सोबत किंवा एनी ग्रॅज्युएटसोबत कॉम्पिटिशन नाही आहे. त्याच्यामुळे कॉमर्ससाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे. कमी मार्कावरसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं कॅटेगरी वाईज. ठीक आहे, तुमचं जे काही नॉर्मल जे विद्यार्थी आहेत ओपनमध्ये, OBCमध्ये साधारण 150पैकी तुम्ही एक 80-90 जरी मार्क घेतले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आणि बाकीचे जे आहे कॅटेगरी वाईज तुम्ही 60 ते 80च्या रेंजमध्ये तुम्ही 150पैकी जरी असले तरी तुमचे चान्सेस असे वाढतात. थोडंफार इथे कट ऑफ आता जास्त जाईल, कारण आता विद्यार्थी मित्र भरपूर कॉम्पिटिशन वाढलेली आहे. 468 पोस्ट आहे. आणि प्लस तुमचं वेटिंगसुद्धा लागते, म्हणजे ते 700-750पर्यंत 750पर्यंत ते 700पर्यंत तरी पोस्ट वगैरे घेतील पुढे. ठीक आहे, वेटिंग घेतात असते. ठीक आहे, वेटिंग म्हणजे टोटल 700 पोस्ट आहे असं धरून चाला. ठीक आहे, तर मित्रांनो, अभ्यासामध्ये राहा. पुढे माझं गायडन्स व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता जो माझा अनुभव आहे पूर्ण महावितरणचा, त्यावरून मी तुम्हाला काही गाईडलाईन्स देत असतो. आणि प्लस अभ्यासामध्ये राहा. कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्हिटी पडू नका, ग्रुपमधल्या निगेटिव्हिटीमध्ये पडू नका, माझी विनंती आहे. कारण की त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्र मागे पडतात. ठीक आहे, तुमच्याकडे आणखी 2-2.5 महिने शिल्लक आहे, 2 महिने शिल्लक आहे. त्याच्यामध्ये चांगला अभ्यासामध्ये राहा. आणि बाकी तुम्हाला काही गायडन्स लागलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर उत्तर देऊच. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला वरच्यावर मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.